Now today we will discuss about immunity. ह्यूमन हेल्थ डिसीजेसमध्ये लेक्चर 6 आज आपला याच्यामध्ये आज आपण पाहणार आहे इम्युनिटी म्हणजे काय. इम्युनिटी इट इज द नॅचरल डिसीज रेजिस्टन्स पॉवर. नॅचरल डिसीज resistance power. Natural disease resistance power of human body called as immunity. Ability of the body. Ability of body to resist attack of pathogen. डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम्सला रेजिस्ट करण्याकरता बॉडीची असलेली ॲबिलिटी दॅट इज कॉल्ड ॲज इम्युनिटी. ॲबिलिटी ऑफ द बॉडी टू रेजिस्ट द अटॅक ऑफ पॅथोजन called as immunity. Immunity, it is of two types. One is the innate immunity. पहिल्या प्रकारची जी इम्युनिटी आहे ती आहे इनेट इम्युनिटी. इनेट इम्युनिटी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नॅचरल इम्युनिटी. पहिल्या प्रकारची जी इम्युनिटी आहे ती आहे इनेट इम्युनिटी म्हणजे नॅचरल इम्युनिटी, नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. इट इज द नॉन स्पेसिफिक इम्युनिटी प्रेझेंट सिन्स बर्थ इन द बॉडी. जन्मतः बॉडीमध्ये जी इम्युनिटी असते त्याला म्हणतात इनेट इम्युनिटी. Innate immunity, it is present since birth in the body, and this innate immunity it consists of physical barrier. Innate immunity मध्ये फिजिकल बॅरियर, फिजिओलॉजिकल बॅरियर्स येतात. फिजिकल बॅरियर, फिजिओलॉजिकल बॅरियर, फॅगोसायटिक बॅरियर, फॅगोसायटिक cellular barrier and inflammatory barrier. Phagocytic barrier and inflammatory barriers. Physical barrier it include skin secretion. Skin मधून येणारे secretions mucus secretion. स्किन आणि म्युकस सिक्रेशन इट ॲक्ट्स ॲज अ फिजिकल बॅरियर. फिजिओलॉजिकल बॅरियर इन्क्लूड गॅस्ट्रिक ज्यूस, इंटेस्टिनल ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस, इंटेस्टिनल ज्यूस, HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड, बॉडी टेम्परेचर हा एक फिजिओलॉजिकल बॅरियर आहे टू रेजिस्ट द अटॅक ऑफ पॅथोजन. पहिल्या प्रकारचे जे बॅरियर्स आहेत ते आहेत फिजिकल बॅरियर म्हणजे ॲनाटॉमिकल सरफेस बॅरियर. फिजिकल बॅरियर हे ॲनाटॉमिकल सरफेस बॅरियर येतात. याच्यात स्किन येते, म्युकस सिक्रिशन. म्युकस सिक्रिशन जसं डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, युरिनोजेनायटल ट्रॅक आहे, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असलेल्या सेल्स किंवा काही ग्लँड्समधून निघणारा म्युकस रेजिस्ट द अटॅक ऑफ पॅथोजन. ते येतात फिजिकल बॅरियरमध्ये. फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये बॉडी टेम्परेचर आहे.
बॉडी टेम्परेचर आहे, गॅस्ट्रिक ज्यूस आहे, इंटेस्टिनल ज्यूस आहे, HCl आहे, ॲसिड इन द स्टमक. इट रेझिस्ट द अटॅक ऑफ पॅथोजन, दॅट इज फिजिओलॉजिकल बॅरियर्स. फॅगोसायटिक बॅरियर म्हणजे सेल्युलर बॅरियर्स. फॅगोसायटिक सेल्युलर बॅरियर इन्क्लूड न्यूट्रोफिल सेल, न्यूट्रोफिल सेल, मोनोसाइट सेल. ह्या फॅगोसायटिक बॅरियर्स आहेत टू रेझिस्ट द अटॅक ऑफ पॅथोजन. इन्फ्लेमेटरी बॅरियर्स, these are cytokine barrier. Inflammatory responses, production of interferon, histamine, prostaglandin. इंटरफेरॉन हे अँटीव्हायरल प्रोटीन आहे. इन्फ्लेमेटरी बॅरियर मीन्स इन्फ्लेमेशन. इन्फ्लेमेशन जेव्हा होते किंवा जखम जेव्हा एखादी शरीराला होते त्यावेळेस इंटरफेरॉन, हिस्टामाइन, प्रोस्टाग्लँडिन सारखे केमिकल्स बॉडीमध्ये तयार होतात. सो फिजिकल बॅरियर, फिजिओलॉजिकल बॅरियर, फॅगोसायटिक बॅरियर आणि इन्फ्लेमेटरी बॅरियर हे इनेट इम्युनिटीमध्ये येतात. This is the first type of immunity of human body, that is the innate immunity. Now the second type, it is called as acquired immunity. दुसऱ्या प्रकारची जी इम्युनिटी आहे ती आहे acquired immunity. Acquired immunity means immunity acquired by body. Immunity acquired by body ड्युरिंग लाईफटाईम. ड्युरिंग लाईफटाईममध्ये नंतर जी इम्युनिटी डेव्हलप होते बॉडीमध्ये लाईफटाईममध्ये त्याला म्हणतात ॲक्वायर्ड इम्युनिटी. इट इज ॲक्वायर्ड बाय बॉडी ड्युरिंग द लाईफटाईम. इनेट इम्युनिटी, इट इज द नॅचरल इम्युनिटी, इट इज द नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. इनेट इम्युनिटी प्रेझेंट सिन्स बर्थ इन द बॉडी. इनेट इम्युनिटी ही जन्मतः बॉडीमध्ये असते. जन्म झाल्यानंतर बॉडीमध्ये जी इम्युनिटी डेव्हलप होते नंतर लाईफ टाईममध्ये जी डेव्हलप होते ती ॲक्वायर्ड इम्युनिटी. सो ॲक्वायर्ड इम्युनिटी इट इज द स्पेसिफिक टाईप ऑफ इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी ही स्पेसिफिक इम्युनिटी आहे. इट इज प्युअरली बेस्ड ऑन द मेमरी. Acquired immunity, it is based on the memory. Now this acquired immunity, it is active immunity and passive immunity. ही जी acquired immunity आहे याच्यामध्ये active immunity येते आणि passive immunity. Active immunity, it is natural active immunity. Natural active immunity and artificial active immunity. याच्यामध्ये दोन प्रकार येतात. एक नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी इट इज प्रोड्यूस्ड बाय WBC इन द बॉडी. बॉडीमध्ये जी WBC असतात ॲसिडोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट यांनी निर्माण केलेली जी इम्युनिटी असते याला म्हणतात नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. ती नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी इट इज प्रोव्हायडेड बाय व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन करून जी इम्युनिटी डेव्हलप केली जाते, प्रोव्हाइड केली जाते, डेव्हलप केली जाते त्याला म्हणतात आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. Passive immunity, it is provided by ready-made antibodies. Ready-made antibodies दिल्यानंतर जी इम्युनिटी डेव्हलप होते त्याला म्हणतात पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटी ही सुद्धा दोन प्रकारची आहे. एक नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. वन इज द नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी
and artificial passive immunity. एक नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी आहे. नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी इट इज प्रोव्हाइडेड बाय मदर टू चाइल्ड थ्रू कोलोस्ट्रम. कोलोस्ट्रम मिल्क जे असते याच्यामधून अल्फा इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी ट्रान्सफर होतात आईच्या शरीरामधून. अल्फा इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी आई मुलाला देते कोलोस्ट्रममधून. तिला म्हणतात नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी इट इज प्रोव्हाइडेड थ्रू द इंजेक्शन. इंजेक्शनमध्ये अँटीबॉडीज टाकल्या जातात आणि ते इंजेक्शन एका ऑर्गॅनिझममध्ये अँटीबॉडीज कल्चर केल्या जातात आणि त्या कल्चर केलेल्या अँटीबॉडीज इंजेक्शनद्वारे दुसऱ्या ऑर्गॅनिझमला दिल्या जातात. जसं रॅबीज व्हॅक्सिन दिलं जाते. रॅबीज व्हॅक्सिनमध्ये हे जे अँटीबॉडीज आहेत, अँटीबॉडीज ऑफ रॅबीज दीज आर कल्चर्ड इन हॉर्सेस अँड गिवन टू ह्युमन. तर तिला म्हणतात आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी, की जी इंजेक्शनद्वारे अँटीबॉडीज प्रोव्हाइड केल्या जातात. नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी आईच्या कोलोस्ट्रममधून मुलाला दिली जाते. तेव्हा अल्फा इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी आई देते मुलाला. The acquired immunity means immunity acquired by body during the lifetime. त्याला म्हणतात acquired immunity. ही specific immunity आहे. It is based on the memory. So what is immunity? Immunity it is the natural disease resistance power of human body. Ability of the body to resist the attack of pathogen म्हणजे immunity. पहिली इम्युनिटी आहे इनेट इम्युनिटी. ही नॅचरल इम्युनिटी आहे, नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आहे. इट इज प्रेझेंट सिन्स बर्थ इन द बॉडी. आणि याच्यामध्ये इनेट इम्युनिटीमध्ये फिजिकल बॅरियर येतात, फिजिओलॉजिकल बॅरियर येतात, फॅगोसायटिक सेल्युलर बॅरियर येतात आणि इन्फ्लेमेटरी सायटोकाईन बॅरियर्स येतात. फिजिकल बॅरियर जे असतात हे ॲनाटॉमिकल सरफेस बॅरियर आहेत. जसं स्किनमधून निघणारे सिक्रिशन आहेत, म्युकस सिक्रिशन आहे, इट रेझिस्ट द पॅथोजन. फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये बॉडी टेम्परेचर आहे, गॅस्ट्रिक इंटेस्टिनल ज्यूस आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, रेझिस्ट द अटॅक ऑफ पॅथोजन. फॅगोसायटिक सेल्युलर बॅरियरमध्ये न्यूट्रोफिल सेल्स आहेत, मोनोसाइट सेल आहेत, रेझिस्ट द अटॅक ऑफ पॅथोजन. आणि इन्फ्लेमेटरी सायटोकाईन बॅरियर्समध्ये इंटरफेरॉन आहे, हिस्टामाइन आहे, प्रोस्टाग्लॅन्डिन आहे, कायनिन आहे, लिम्फोकायनिन आहे. एखादी जखम शरीरामध्ये झाली किंवा स्वेलिंग जर का आलं तर त्या ठिकाणी हे केमिकल्स तयार होतात अँड दिस केमिकल्स रेझिस्ट द अटॅक ऑफ पॅथोजन. दुसऱ्या प्रकारची जी इम्युनिटी आहे ती आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. मीन्स इम्युनिटी ॲक्वायर्ड बाय बॉडी ड्युरिंग द लाईफ टाईम. इट इज स्पेसिफिक इम्युनिटी अँड बेस्ड ऑन मेमरी. ही जी ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे याच्यात दोन प्रकार आहेत, एक ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. मग ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी इट इज प्रोव्हाइडेड बाय WBC, व्हाईट ब्लड सेल्स जी इम्युनिटी डेव्हलप करतील त्याला म्हणतात नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी ही व्हॅक्सिनेशनद्वारे निर्माण केली जाते. आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, एक नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी की ज्याच्यामध्ये रेडीमेड अँटीबॉडीज आईच्या शरीरामधल्या रेडीमेड अँटीबॉडी मुलाच्या शरीरामध्ये जातात थ्रू कोलोस्ट्रम. अल्फा इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी ट्रान्सफर होतात. आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी ही इंजेक्शनमध्ये द्वारे अँटीबॉडीज प्रोव्हाइड केल्या जातात, एका ऑर्गॅनिझममध्ये कल्चर केल्या जातात आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझमला दिल्या जातात इंजेक्शनद्वारे. त्याला म्हणतात आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. नाव इम्युन सिस्टीम इन द ह्युमन बॉडी. मनुष्याच्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीम म्हणजे इम्युनिटी ही दोन प्रकारामध्ये केली जाते. बॉडी इम्युनिटी ही दोन प्रकारामध्ये केली जाते. वन इज द
सेल मेडिएटेड इम्यून सिस्टीम. इम्यून सिस्टीम ही दोन प्रकारची येते. इम्यून सिस्टीम इट इज मेनली ऑफ टू टाइप्स. One is the cell mediated immune system and another one it is the antibody mediated immune system. Cell mediated immune system मध्ये T lymphocyte cells involved and B lymphocyte cell, these are involved in antibody mediated immune system, which is the humoral immune system. अँटीबॉडी मेडिएटेड इम्यून सिस्टीमला म्हणतात ह्युमोरल इम्यून सिस्टीम. सेल मेडिएटेड इम्यून सिस्टममध्ये टी लिम्फोसाइट सेल्स येतात. मग आता टी लिम्फोसाइट सेल्स कोणकोणते आहेत? वन इज द टी किलर सेल, टी किलर, टी हेल्पर, टी किलर, टी हेल्पर, टी सप्रेसर, टी सप्रेसर अँड टी मेमरी सेल. अशा 4 प्रकारच्या सेल्स इन्व्हॉल्ड होतात सेल मेडिएटेड इम्यून सिस्टीममध्ये. एखाद्या ऑर्गनचं ट्रान्सप्लांटेशन करायचं असेल, हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, अशा ऑर्गनच्या ट्रान्सप्लांटेशनमध्ये, ग्राफ्ट रिजेक्शनमध्ये विच टाईप ऑफ इम्यून सिस्टीम इज इन्व्हॉल्ड इन ग्राफ्ट रिजेक्शन म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनशी संबंधित कोणती इम्यून सिस्टीम असते? तर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनशी संबंधित असते सेल मेडिएटेड इम्यून सिस्टीम. आणि सेल मेडिएटेड इम्यून सिस्टीममध्ये टी लिम्फोसाइट सेल्स येतात. टी लिम्फोसाइट सेल्स कोणकोणते आहेत? तर टी किलर आहे, टी हेल्पर आहे, टी सप्रेसर आहे, अँटी मेमरी सेल्स आहे. तर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन किंवा ग्राफ्ट रिजेक्शनमध्ये इन्व्हॉल्ड सेल्स कोणते आहेत? तर टी लिम्फोसाइट सेल आहेत. मीन्स सेल मेडिएटेड इम्यून सिस्टीम इज इन्व्हॉल्ड इन ग्राफ्ट रिजेक्शन और ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, हे जे ऑर्गन आहेत या ट्रान्सप्लांटेशनमध्ये इन्व्हॉल्ड कोणती इम्यून सिस्टीम त्यावेळेस काम करत असते? तर ती आहे सेल मेडिएटेड इम्यून सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्राफ्ट रिजेक्शन. सेकंड टाईप ऑफ इम्यून सिस्टीम इज द अँटीबॉडी मेडिएटेड इम्यून सिस्टीम. पहिली सेल मेडिएटेड इम्यून सिस्टीममध्ये टी लिम्फोसाइट सेल्स इन्व्हॉल्ड होतात आणि अँटीबॉडी मेडिएटेड इम्यून सिस्टीममध्ये बी लिम्फोसाइट सेल्स इन्व्हॉल्ड होतात. अँड बी लिम्फोसाइट सेल these are the plasma cell and memory cell. Plasma cells आणि memory cells, plasma B lymphocyte. B lymphocyte मध्ये plasma आणि memory cell both these cells produces antibodies. ह्या दोन्ही ज्या सेल्स आहेत हे अँटीबॉडीज तयार करतात. अँटीबॉडी these are the immunoglobulin protein molecule. Antibody produced by B lymphocyte cell. B lymphocyte cell जे असतात ह्या अँटीबॉडीज तयार करतात. T lymphocyte do not produces antibodies. T lymphocyte antibodies बनवत नाहीत. Antibodies these are produced by B lymphocyte cell. B lymphocyte plasma and memory cell. Plasma cells produces plasma B lymphocyte cell produces 2000 antibody molecule in the body, in the blood per second. एका सेकंदात 2000 अँटीबॉडी मॉलिक्यूल तयार करते प्लाझ्मा बी सेल. प्लाझ्मा बी लिम्फोसाइट सेल produces 2000 antibody molecule in 1 second. एका सेकंदात इतक्या मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार करते प्लाझ्मा बी लिम्फोसाइट. सो अँटीबॉडी मॉलिक्यूल इट इज द इम्युनोग्लोब्युलिन प्रोटीन मॉलिक्यूल. इम्युनोग्लोब्युलिन प्रोटीन मॉलिक्यूल आहे अँटीबॉडी. अँटीबॉडी इट इज द वाय शेप स्ट्रक्चर.
अँटीबॉडी हा जो आहे हा अँटीबॉडी मॉलिक्यूल वाय शेप दिसतो. इट शोज द टू चेन. याला दोन चेन्स असतात. वन इज द हेवी चेन and the another one it is the light chain. याला हेवी आणि लाईट चेन असतात. हेवी चेन अँड लाईट चेन. हेवी चेन consist of 440 अमायनो ॲसिड. 440 अमायनो ॲसिड हेवी चेनमध्ये असतात. लाईट चेन कन्सिस्ट ऑफ 214 अमायनो ॲसिड. 214 अमायनो ॲसिड लाईट चेनमध्ये असतात आणि 440 अमायनो ॲसिड हेवी चेन्समध्ये असतात. इम्युनोग्लोब्युलिन प्रोटीन मॉलिक्यूल अँटीबॉडी आहे, वाय शेप दिसतो, की ज्याला हेवी चेन असते आणि लाईट चेन. हा जो वरचा एंड असतो याला म्हणतात व्हेरिएबल रिजन. दिस इज द व्हेरिएबल रिजन. हा जो वरचा एंड असतो याला म्हणतात व्हेरिएबल रिजन. प्रत्येक चेनमध्ये हा वरचा व्हेरिएबल रिजन असतो आणि खाली कॉन्स्टंट रिजन असतो. सो अप्पर रिजन इट इज द व्हेरिएबल रिजन अँड कॉन्स्टंट रिजन. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट रिजन असतो. दोन हेवी चेनच्या मधात डायसल्फाइड बॉन्ड्स आर प्रेझेंट. सो दीज आर द डायसल्फाइड बॉन्ड्स. सल्फर ब्रिज याच्यामध्ये असतो. दोन हेवी चेनच्या मधात सल्फर ब्रिज असतो. डायसल्फाइड बॉन्ड्स असतात. हेवी आणि लाईट चेनचा जो वरचा भाग आहे याला म्हणतात व्हेरिएबल रिजन, खालचा कॉन्स्टंट रिजन असतो. सो दिस इज द हेवी चेन ऑफ अँटीबॉडी अँड लाईट चेन. याला हेवी चेन दोन हेवी चेन असतात आणि दोन लाईट चेन असतात. लाईट चेन दीज आर द स्मॉलर चेन. हेवी चेन दीज आर द लॉंगर चेन. ही जी हेवी आणि लाईट चेन असते, हेवी आणि लाईट चेनच्या मधात टॉपला इथं अँटीजन बाइंडिंग साईट असते. सो दिस इज द अँटीजन बाइंडिंग साईट and this is the antigen, means pathogen. Here antigen binding site present at the top. So antibody, it is made up of two chain. One is the heavy chain and light chain. Antibody मध्ये heavy chain असते आणि light chain असतात. Heavy chain consist of 440 अमायनो ॲसिड असतात. लाईट चेन कन्सिस्ट ऑफ 214 अमायनो ॲसिड. 214 अमायनो ॲसिड असतात. हेवी आणि लाईट चेनच्या मधात इथं टॉपला ॲट द टॉप ऑफ दिस टू चेन, हेवी अँड लाईट चेन, देर इज अ अँटीजन बाइंडिंग साईट. सो दिस इज द अँटीजन बाइंडिंग साईट याच्यामध्ये असते. नाव धीज अँटीबॉडी molecule is produced by B lymphocyte. B lymphocyte antibody तयार करतात. T lymphocyte antibody तयार करत नाहीत. They directly attacks the pathogen. पॅथोजनवर डायरेक्ट अटॅक करणाऱ्या सेल म्हणजे टी किलर सेल्स असतात, which are the cytotoxic cell. T killer cells, these are the cytotoxic cells. T helper cell आहे, T suppressor, anti memory cell. All these cells not producing any antibody. B lymphocyte produces antibodies. Plasma cell आणि memory cell antibody तयार करतात. मग antibody हा इम्युनोग्लोब्युलिन प्रोटीन मॉलिक्युलर वाय शेप स्ट्रक्चर दिसते, की ज्याच्यामध्ये दोन चेन असतात. हेवी चेन असते आणि लाईट चेन. दोन हेवी चेन असतात आणि दोन लाईट चेन्स असतात. हेवी आणि लाईट चेनचा वरचा रिजन व्हेरिएबल रिजन असतो आणि खालचा कॉन्स्टंट रिजन असतो. दोन हेवी चेनच्या मधात डायसल्फाइड बॉन्ड्स असतात. सो दीज आर द डायसल्फाइड बॉन्ड प्रेझेंट इन बिटवीन द टू हेवी चेन. वाय शेप स्ट्रक्चर आहे अँटीबॉडी.
Now, which are the different types of antibodies? मग अँटीबॉडीज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. वन इज द IgG which are present in large number. IgG आहे, IgM आहे, IgD आहे, IgE आहे, IgG, IgA आहे, अल्फा इम्युनोग्लोबुलिन. त्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत. Now today we will stop here. We will continue the topic immunity in the next lecture. Thank you.